श्रोते हो, श्री अरुण हरकारे लिखित कोमजलेलं फूल या कथेचे पुढचा भाग आता मी आपल्याला सादर करत आहे. भाग तिसरा. लग्न झालं ते दिवस किती मजेचे होते. नुकतीच मेडिकल कॉलेजमधून डिग्री घेतली होती. कुलकर्णी त्यावेळेस प्रोफेसर होते. त्यांची ती आवडती स्टुडंट होती. सुरेश तिच्याच कॉलेजमध्ये होता. डिग्री मिळाली की चांगली नोकरी शोधायची आणि लग्न करायचं असं ठरलं होतं. डॉक्टर कुलकर्ण्यांच्या प्रयत्नांमुळे सुगंधाला मेडिकल कॉलेजमध्येच नोकरी मिळाली. पण सुरेशला नोकरी मिळायला थोडा उशीर लागला. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लग्न झालं. 1-1.5 वर्ष कसं निघून गेलं ते पण लक्षात आलं नाही. मग सुरेशच्या ट्रान्सफरची ऑर्डर आली. तू जायचं नाहीस, सुगंधाने सांगितलं. पण सुरेश म्हणाला, घरी बसून करू तरी काय? बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन केलेत. इकडे नोकरी मिळाली की मी परत येईन. पण जाणार तरी कुठे आहेस? कलकत्त्याला. कलकत्त्याला? तिथल्या मिलिटरी कॅम्पमध्ये ट्रान्सफर झाली आहे ना? पण आधी तर ट्रान्सफर वगैरे होईल असं काही म्हणाले नव्हते. आधी काही सांगितलं नव्हतं, पण आता काहीतरी इमर्जन्सी आली आहे. कसली इमर्जन्सी? सरळ नोकरी सोड आणि घरी बस. तुला कल्पना नाही सुगंधा, तो म्हणाला. या नोकरीचा किती चांगला फायदा आहे तो. 1-2 वर्ष काढली ना की कुठेही चांगली नोकरी मिळेल. तो गेला आणि काही दिवसांनी बांगलादेशचं युद्ध सुरू झालं. अधूनमधून त्याची पत्रं यायची, पण आता त्याच्याशिवाय राहणं अशक्य वाटत होतं. आणि त्या सुमाराला तिला कळलं की ती आई होणार आहे म्हणून. सुरेशला ही बातमी कळवली तेव्हा त्याचं पत्र आलं. प्रिय सुगंधा, तुझं पत्र मिळालं. तू जी बातमी कळवलीस ती ऐकून वाटलं उगाचच इथे आलो. त्यापेक्षा तिथे तुझ्याजवळ राहिलो असतो तर तुझी काळजी तरी घेता आली असती. स्वतःला जप. तुला प्रत्येक काम बराबरा करण्याची सवय आहे. पण आता सगळं जपून कर. लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्या बाळाचं तुलाच जपायचं आहे. इथलं युद्ध जास्त दिवस चालेल असं वाटत नाही. 1-2 महिन्यात मी येतोच आहे. सुगंधाला नंतर वेडच लागलं. आंघोळ झाली की ती आरशापुढे उभं राहायची. बाळाची वाढ होते की नाही ते बघायची. 3-4 महिन्यांनी फरक जाणवायला लागला. कधी कधी पोटात हालचाल जाणवायची. तेव्हा तर मन आनंदाने भरून जायचं. आणि मग एकदा घरासमोर मिलिटरीची जीप उभी राहिली. निरोप सांगायला येणाऱ्या ऑफिसरचे चेहरे उतरले होते. एक खाकी ड्रेसवाला म्हणाला, मॅडम, काल रात्री झालेल्या बॉम्ब हल्ल्यात डॉक्टर सोमाणी. सुगंधा त्यांच्याकडे नुसती बघतच राहिली. शॉक एवढा जबरदस्त होता की तिला काही सुचतच नव्हतं. 3 दिवस 3 रात्र ती नुसती वेड्यासारखी बघत होती. जेवण, खाण, झोप सगळं संपलं होतं. दुसऱ्या दिवशी कोणीतरी तिला म्हणालं, सुरेशच्या अस्थी आणल्या आहेत, त्यांचं विसर्जन. त्या अस्थींचं गाठोडं बघितलं आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. नातेवाईक, मित्र, मैत्रिणी येत होते, समजावत होते. पण ते काय बोलतायत काहीच समजत नव्हतं. वाटत होतं या जगण्यात काही अर्थ नाही. मग आजारपण आलं. कावीळ झाली. जगायचं नव्हतं तरी औषधं कशाला मग? जगायचं नाही तर जेवायचं तरी कशाला? त्यातच डिलिव्हरी झाली. दिवस भरलेले नसताना कावेळीत डिलिव्हरी झाली. मूल जगणं शक्यच नव्हतं हे डॉक्टरांनी ओळखलं. मुलाचा जन्म झाला आणि 2 दिवसातच ते गेलं. कोणती स्वप्न बघितली होती आणि काय झालं? बाळ गेले, बाळाचे वडील गेले. आता सुगंधानं जायची तयारी सुरू केली. 5-6 महिने ती हॉस्पिटलमध्येच होती. डॉक्टरना, नर्सेसला तिला जबरदस्तीने औषधं द्यावी लागायची. डॉक्टर कुलकर्णी रोज भेटायला यायचे, समजावून सांगायचे. पण सुगंधाचं उत्तर ठरलेलं असायचं, आता जगून काय करू? पण डॉक्टर कुलकर्णी रोज समजावून सांगायचे. म्हणायचे, सुगंधा, तू एक डॉक्टर आहेस, क्वालिफाईड, हुशार. तुझ्या आयुष्यात जे घडलं तसं किती स्त्रियांच्या आयुष्यात घडलं असेल. पण त्याला तर इलाज नसतो. एक लक्षात ठेव, तू चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहेस. अशा कितीतरी आया असतील की ज्यांना तुझ्या जवळ यायची वेळ येईल. त्यांचं बाळ तू त्यांना परत मिळवून देऊ शकतेस. मृत्यूच्या दारात गेलेल्या मुलांना नवीन आयुष्य देऊ शकतेस. रोज तिची समजूत घालून कुलकर्ण्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. सुगंधानं औषधं घ्यायला सुरुवात केली. जवळजवळ 7-8 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. शेवटी तिला मरणाच्या दारातून ओढून काढून तिला समजवण्यात डॉक्टर कुलकर्ण्यांना यश मिळालं. हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगून ठेवलं होतं. वेळच्या वेळेवर ते मेडिकल सर्टिफिकेट देत होते. आणि 8 महिन्यानंतर सुगंधा कामावर आली. तेव्हा अगदी बदलून गेली होती. चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं होतं. पण आता तिचा वेळ सगळा कामातच जात होता. लहान मुलं तिचा जीव की प्राण झाली होती. तरी लोक हॉस्पिटलमध्ये तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जी बाई वर्षभर वेड्यासारखी जगत होती तिच्यावर पेशंटचं आयुष्य थोपवणं धोक्याचं आहे असं त्यांना वाटत होतं. पण सुगंधानं सर्व लक्ष आता अभ्यासावर केंद्रित केलं. लहान मुलांचे वेगवेगळे रोग, त्यावरची औषधं यांची माहिती करून घेतली. तिनं केलेलं निदान बरोबर असायचं.
बरेचसे डॉक्टर तिचा सल्ला घ्यायचे. मुलाची एखादी सिरियस केस आली की ती सुगंधावर सोपवून बिंदास राहायचे. सुरेश गेला, मूल गेलं, आता 5-6 वर्ष होऊन गेली होती, तरी पण त्याची आठवण जात नव्हती. शक्यही नव्हतं ते. प्रवीणची ओळख झाली, त्याचं कदाचित प्रेम पण असावं, पण त्याच्याशी संसार करणं म्हणजे सुरेशचा विश्वासघात केल्यासारखं आहे. हा विचार काय अजून तिच्या मनातून जात नव्हता. प्रवीण समोर बसला होता. त्याला बघून सुगंधाच्या मनात अनेक विचार येत होते. वाटत होतं आपल्याला डॉक्टर कुलकर्णी रिटायर झाल्यानंतर त्यांची जागा मिळायला हवी, तरच लहान मुलांच्या बाबतीत जास्तीत जास्त केसेस हँडल करता येतील आणि उपचार करता येतील. पण काही वर्षापूर्वी आपली जी मनस्थिती होती त्यामुळे हॉस्पिटल कमिटीवाल्यांचा आपल्यावर विश्वास नाही. प्रवीण आपल्या बाजूने उभा राहील हे नक्की, पण इतरांचं काय? तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. येस, सुगंधानं विचारलं. डॉक्टर, पप्पूला परत अटॅक आला आहे, नर्सचा आवाज आला. म्हणजे नक्की काय झालं आहे? तू बघितलंस? हो, तो आधी डोळे फिरवायला लागला. मी लगेच त्याच्या दातांमध्ये प्लास्टिकचा तुकडा ठेवला आहे, त्यामुळे दातखिळी बसली नाही. आता काय पोझिशन आहे? अटॅक येऊन गेला, आता तो झोपला आहे. त्याला ठरलेल्या वेळेत फेनाबाद दे. मी आलेच, सुगंधानं सांगितलं आणि रिसिव्हर ठेवला. काय झालं? प्रवीणने विचारलं. पप्पूला परत अटॅक आला होता. माय गॉड, मग? तिकडे जाते, चल मी पण येतो. प्रवीण आणि सुगंधा पप्पूच्या रूममध्ये पोहोचले तेव्हा तो जागाच होता. काय पप्पू? प्रवीणने विचारलं. डॉक्टर, पप्पूने विचारलं. मला घरी कधी नेणार आहात? इथं का आणलं आहे? अरे तुझी तब्येत बरी नाही, प्रवीणने सांगितलं. डॉक्टर सुगंधा तुला तपासणार आहेत. तो त्यांना ओळखतो? हो, पप्पू म्हणाला आणि त्यानं सुगंधाकडे बघितलं. सुगंधा त्याच्याकडे बघून हसली, पण तो शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. पप्पू, तू दूध घेतलंस? सुगंधाने विचारलं. हो. अरे बघ, अर्धा ग्लासच घेतलंस तू. थोडं तसंच राहिलं आहे. पप्पूनं तोंड वेगळं वाकडं करत ओठाला ग्लास लावला, दूध संपवलं. पण तो सारखा सुगंधाकडेच बघत होता. तिची त्याला भीती वाटत असावी. पप्पू, सुगंधा म्हणाली, काल मी तुला तपासलं होतं ना, तसंच आज तपासणार आहे. अजिबात त्रास नाही होणार. सुगंधानं त्याला तपासायला सुरुवात केली, पण तो संशयाने बघत होता. त्याला न दुखवता त्रास होणार नाही याची काळजी घेत सुगंधा तपासत होती. त्याला बरं नाही तरी त्रास द्यावा लागतो याची तिला जाणीव होत होती. पण तपासणं आवश्यक होतं. काल जो निष्कर्ष निघाला होता तोच आज निघाला. काहीच समजू शकत नाही. प्रवीणने त्याला परत तपासलं, पण सुगंधाला जे आढळलं त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याला समजलं नाही. परत एक्सरे घेण्यात आले. काल घेतले होते त्याच्यापेक्षा मोठ्या आकारात. हे बघ, सुगंधा एक्सरे टेक्निशियनना म्हणाली. फिल्म तयार झाली ना की मला निरोप पाठव. एक्सरे बघायचेत. परत ECG, कार्डिओग्राम, ब्लड वगैरे सगळं घेण्यात आलं. ECG ग्राफवर वेड्यावेगळ्या ओळी येत होता. पप्पूच्या मेंदूत काहीतरी वेगळे विचार आहेत याच्यावरून लक्ष देत होतं. प्रवीणला पण तिनं तो फरक दाखवला. सगळ्या टेस्ट झाल्या तसा पप्पू आणखी घाबरल्यासारखा दिसत होता. त्याला धीर द्यावा म्हणून सुगंधा त्याच्या पाठीवरून हात फिरवायला गेली, पण तो मागे सरकला. एक्सरे घेणारे, ब्लड घेणारे निघून गेल्यावर सुगंधा म्हणाली, पप्पू तू आज आराम कर. शाळेत नाही जायचं? नाही, आज शाळेला सुट्टी. उद्या? उद्या पण. आता काही दिवस तुला इथेच राहायचं आहे. पप्पूनं काही वेळ सुगंधाकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव होते. बऱ्याच वेळानं त्याने विचारलं, आज मम्मी येणार नाही? येईल ना, थोड्या वेळानं येईल, सुगंधाने सांगितलं. मी आजारी आहे तिला समजलं तर तिला राग येईल. नाही, उलट ती तर तू कधी बरा होतोस याची वाट बघते, सुगंधा म्हणाली. मग विचारायला याला आईची का भीती वाटत असावी? तिला राग येईल असं का तो म्हणत असावा? त्याचं हे वाक्य लक्षात ठेवायला हवं. सुगंधा आणि प्रवीण पप्पूचा एक्सरे रिपोर्ट तपासत होते. एक्सरे टेक्निशियन जवळच उभा होता. एक्सरेमध्ये काहीच दिसत नाही, सुगंधा म्हणाली. लहान मुलं पडतात, एखादा लहानसा क्रॅक येतो, पण पुढे तो भरून येतो, त्यामुळे काही लक्षात येत नाही. प्रवीण, पप्पू कधी पडला किंवा त्याला मार लागला याची तुला काही आठवण आहे? नाही, प्रवीण म्हणाला. एक्सरेमध्ये पण तसं काही दिसत नाही. मला वाटतं त्याच्या मेंदूचे आणखी मोठ्या साईजमध्ये एक्सरे काढावे. सारखे एक्सरे काढणं धोकादायक आहे, पण दुसरा इलाज नाही. दुपारी सुगंधा परत इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आली तेव्हा तिला समजलं आदल्या दिवशी ॲक्सिडेंट झालेली मुलगी थोड्याच वेळात मरण पावली आहे. ती पप्पूच्या बेडजवळ आली तेव्हा तो गुंगीत होता. सुगंधानं त्याच्या हाताला स्पर्श केला. त्याने डोळे उघडले. पप्पू, सुगंधाने हाक मारली. डॉक्टर, त्यानं विचारलं. प्रधान काका, आणि तो गप्प झाला. पुढे काय बोलावं तेच त्याला सुचलं नाही. ते आले होते पण तू झोपला होतास म्हणून परत गेले. पण मी आता आहे ना, काळजी नको करू. तुला औषध देते, घेशील?
पप्पूनं तिच्याकडे काही काळ बघितलं आणि म्हणाला, तुमचं नाव काय? मी डॉक्टर सोमाणी. तू मला सुगंधा आंटी म्हण. डॉक्टर सोमाणी सुगंधा आंटी, तो म्हणाला. मग त्याने विचारलं, मी इथे का आलो आहे? याचा अर्थ आपल्याला अटॅक येतो आहे याची त्याला कल्पना नाही. हे सुगंधाच्या लक्षात आलं. तू आजारी आहेस. तू आजारी का पडतो हे शोधून काढण्यासाठी तुला इकडे आणलं आहे. पप्पूनं काहीच उत्तर दिलं नाही. उशीजवळ ठेवलेली छोटी कार उचलली त्याने. ही तुझी? सुगंधाने विचारलं. मम्मी आली होती? हो, सकाळी आली होती. तुला आणखी काही दिवस इथे राहावं लागणार आहे. चालेल ना? मी आता बरा आहे. हो, पण आणखी बरं वाटायला हवं. चल मी येते मग. अच्छा. पप्पूनं मान हरवली. ती त्याला बराच वेळ बघत होती. वयाच्या मानानं तो हुशार वाटत होता. आंटी माझ्याकडे असं का बघताय? तिनं झटकन नजर वळवली. पण वाटलं आपण त्याच्याकडे का बघत होतो. त्याला बघून सुरेशची आठवण का झाली. सुरेश असाच होता. बोलके डोळे, निमुळती हनवटी, नाजूक शरीर यष्टी. पण पप्पू तिला फरक समजत होता. त्यात काही विशेष नव्हतं. 5 वर्षाच्या जवळपासच्या मुलांना डॉक्टर आणि हॉस्पिटलबद्दल भीती वाटते हे सगळ्यांनाच माहीत होतं. सुगंधा बाहेर आली. समोरच मिसेस दांडेकर भेटल्या. डॉक्टर, त्यांनी विचारलं, काही समजलं? नाही हो, अजून काही नाही, सुगंधा म्हणाली. पण डॉक्टर प्रधान तर सांगत होते तुम्ही बऱ्याच टेस्ट केल्या. हो, पण अजून नक्की कारण काही समजत नाही. मात्र आज सकाळीच त्याला अटॅक आला नाही. परत येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात? काही नक्की समजेपर्यंत औषधं द्यावी लागतील. समजा औषधाचा फायदा नाही झाला तर? तिला पप्पूची काळजी वाटत होती, पण उगीच काहीतरी थापा मारण्यापेक्षा खरं काय ते सांगणं योग्य होतं. कदाचित, सुगंधा म्हणाली, त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. पण ते सुद्धा निश्चित नाही. मेंदूचं ऑपरेशन? पप्पूच्या आईने विचारलं आणि ती घाबरली दिसत होती. कदाचित करावं लागेल, पण औषधांना बरं वाटलं तर प्रश्न येत नाही. माझे मिस्टर इथे आल्याशिवाय तुम्हाला काही करण्याचा अधिकार नाही, पप्पूची आई म्हणाली. आता तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सुगंधानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाली, चला आपण माझ्या केबिनमध्ये बसूया. तिथे बोलता येईल आपल्याला. मला पप्पूला बघायचं आहे. तो झोपलाय. मला त्याला भेटायचं आहे, मिसेस दांडेकरांनी ओरडून सांगितलं. कॉरिडॉरमध्ये उभे असलेले लोक आता दोघींकडे बघायला लागले होते. ठीक आहे, सुगंधा म्हणाली, तुम्ही बघून या, मी तुमची वाट बघते. थोड्या वेळानं सुगंधा पप्पूच्या आईला घेऊन केबिनमध्ये आली. त्यांना बसायला सांगितलं आणि म्हणाली, बहुतेक वेळा डॉक्टरांना आजाराचं नक्की कारण समजत नाही, पण औषधांना पेशंट बरे होतात. कोणतं औषध लागू पडेल ते सांगता येत नाही. नंतर आयुष्यात तो आजार कधी होत नाही. लग्न होतं, मुलाबाळांवर त्याचा काही परिणाम होत नाही. पप्पूच्या आईने मान हलवली. जणू काही डॉक्टर सांगतायत ते ती समजावून घेत होती. आम्ही त्याला घरी पाठवल्यानंतर तो वेळच्या वेळी औषधं घेतो की नाही हे तुम्हाला बघावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला काही वेगळ्या प्रकारचा आजार आहे हे त्याच्या लक्षात यायला नको. तसंच खेळांमध्ये काळजी घ्यायला हवी. म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, जम्पिंग वगैरे खेळ खेळू देण्यात त्याला अर्थ नाही. पण समजा, पप्पूच्या आईने विचारलं, औषध देऊन सुद्धा त्याला येणारे अटॅक थांबले नाहीत तर? सुगंधाला वाटलं, प्रत्येक डॉक्टरांना अडचणीत टाकणारा प्रश्न शेवटी हिनं विचारलंच. खोटं सांगून फसवण्यात अर्थ नव्हता. खरं सांगितलं तर नुकसान होण्याची शक्यता होती, पण सुगंधाला सवय होती. अटॅक थांबले नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याला हे अटॅक सारखे येतील? नाही, आम्ही औषधी दिली आहेत, त्याचा परिणाम झाला आहे. अटॅक येण्याची वेळ वाढलेली आहे, पण हे नेहमी करता कसे थांबतील? तसा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुमच्या मनावर जे टेन्शन आलं आहे त्याची कल्पना पप्पूला देऊ नका. मी प्रयत्न करीन.